तर हार्ट अटॅक येतो त्यास मला एक्झॅक्टली काय काय फील होतं? बरं, दोन गोष्टी मेजरली. एक तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काहीच फील होऊ शकत नाही. ओके. एक. आणि दुसरं भरपूर काही फील होऊ शकतं. आता आपण भरपूर काहीला आधी बघूया. भरपूर काही फील काय होऊ शकतं, तर काही असू शकतं. म्हणजे मला छातीत दुखू शकतं, माझा लेफ्ट हँड दुखू शकतो, माझा राईट हँड दुखू शकतो, मला छातीत जिथे दुखलं तिथेच पाठीत दुखू शकतं, मला छातीत धडधड 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 वाढत गेलं जाऊ शकतं, मला जबड्यात दुखू शकतं, मला डोक्यात दुखू शकतं, मला मानेत दुखू शकतं, मला पाठीत दुखू शकतं, मला उलटी होऊ शकतं, माझ्या संडासावरचा लघवीवरचा कंट्रोल सुटू शकतो, मी बेशुद्ध पडू शकतो, मला हाताला मुंग्या येऊ शकतात, मला हाताला इतक्या तीव्र वेदना होऊ शकतात की मी हातही उचलू शकलो नाही असं होऊ शकतं, माझ्या डोळ्याची विजन जाऊ शकते, मला ब्लरनेस होऊ शकतो, हजारो गोष्टी होऊ शकतात. कारण का शेवटी मामला राजाचा आहे. राजा अडकला, राजाच्या घरात चोरी चाललेली आहे म्हटलं की अख्ख्या देशाला तो तिकडे हाय अलर्टवरती टाकणार. हे कुठलाही सिम्पटम हार्ट अटॅकच्या वेळेस निर्माण होऊ शकतो. पण अलॉंग विथ ऑल दीज सिम्पटम्स द मेजर थिंग इज गोइंग टू बी पेन इन युअर चेस्ट. आणि तो पेन जो चिंटू पिंटू कधीतरी आपल्याला पेन होतो इकडे तिकडे काहीतरी करताना, मुवमेंट करताना, तो काही हार्ट अटॅकचा पेन नसतो. जर राजाच्या घरात जर दरोडेखोर घुसलेला आहे तर किती मोठा आवाज होईल तो विचार करा. तेवढाच मोठा आवाज हार्ट अटॅकच्या वेळेस होत असतो, तेवढाच मोठा पेन आपल्याला निर्माण होऊ शकत असतो. सो तो जर हार्ट अटॅक तेवढा सिव्हिअर आहे, तेवढी मारामारी चाललेली आहे, तर तेवढ्या लेवलचं पेन आतमध्ये जनरेट होईल आणि त्या पेन बरोबर बाकीचे सगळे सिम्पटम्स आपल्याला निर्माण. काही वाचलं ना गुगलवरती, म्हणजे छातीत दुखतंय, घामाला, डोकं दुखायला लागलं, हे केलं तर दोनच येतात की हार्ट अटॅकचं काहीतरी सापडतं नाही तर कॅन्सरचं सापडतं. म्हणजे बऱ्याचदा जरा जरी ॲसिडिटी वाढली तरी मला टेन्शन लागतं, कारण ॲसिडिटीने पण घाम येऊ शकतो. आणि प्रत्येक सिम्पटम तुम्ही मगाशी सांगितलं त्यातले म्हणलं बापरे ह्यातले 99% सिम्पटम मला येऊन गेलेले आहेत, मला हार्ट अटॅक आलाय काय. सो डायग्नोसिस काय पद्धतीने केलं पाहिजे इन जनरलच हार्ट डिसिजेसच्या बाबतीत आणि हार्ट रिलेटेड सगळ्याच या. ओके. माझ्या अनुसार आता ना मी ॲलोपॅथी शिकलोय, आयुर्वेदचं इतकी ऑर्गनायझेशन चालवतो आणि होमिओपॅथी कॉलेजमध्ये शिकवतो. सो आता सगळे सायन्सेस वाचून खाऊन पिऊन सगळे झाल्यानंतर मी ह्या पॉईंटवर पोचलेलो आहे की माझं हृदय हा एक घोडा आहे, हे एक अश्व आहे. दिस इज अ हॉर्स. समजा मला एखादा घोडा विकत घ्यायचा असेल तर घोडा विकत घेताना मी फोटो बघून घोडा विकत घेऊ शकतो का? नाही. मी जोपर्यंत त्याच्यावर बसत नाही, त्याला चालवत नाही, त्याची ताकद बघत नाही, तोपर्यंत मी विकत नाही घेणार. सेम इज द सिच्युएशन विथ युअर हार्ट. की हृदयाला जर मला टेस्ट करायचं आहे तर मी आरामात बसलेला असताना एक ECG काढून काय टेस्टिंग मिळत नाही. ते फक्त कधी इन केस ऑफ इमर्जन्सी जर असेल तर तेव्हा ECG काढणं हे खूप इम्पॉर्टंट. पण मी जर आत्ता नॉर्मल आहे, आत्ता पण छान बोलतो आणि समजा तुम्ही म्हणाल तुमच्या हृदयाची मला टेस्ट करून घ्यायची आहे, तर सर्वात बेस्ट टेस्ट कुठली, तर तुम्हाला मी पळायला लावलं पाहिजे आणि पळायला लावताना मी तुमचा ECG काढलेला पाहिजे आणि त्याच वेळेला मी तुमचं VO2 max बघायला पाहिजे. ह्या गोष्टींवरनं आपल्याला कळेल तुमच्या हृदयाची ताकद किती. म्हणजे काय, तर बेस्ट टेस्ट टू टेस्ट युअर हार्ट इज गोइंग टू बी अ स्ट्रेस टेस्ट. स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय, मी तुमच्या हृदयाला स्ट्रेस देतोय, मी तुमच्या हृदयाला तेवढ्या प्रकारचं मी तुम्हाला लोड करतोय आणि त्या लोडमध्ये तुमचं हार्ट कसं बिहेव करतं हे चेक करतोय. कारण का हृदयावरती हमला जेव्हा होईल तेव्हा तो स्ट्रेस असणार आहे, तेव्हा तो लोड असणार आहे आणि त्यावेळेला तुमच्या हृदयात तेवढी ताकद आहे का त्याच्याशी मारामारी करायची हे बघायची ताकद म्हणजे स्ट्रेस टेस्ट. बेसिकली मॉक ड्रिल देते. ॲब्सोल्युटली परफेक्टली राईट. इट्स अ मॉक ड्रिल. आपल्याला काय बघायचं आहे, मॉक ड्रिलमध्ये सगळं जर बरोबर चाललेलं असेल तर ह्याचा अर्थ जेव्हा ॲक्च्युअल आग लागेल तेव्हा सुद्धा माझं सगळं बरोबर चालणार आहे. सो मला घाबरायची गरज नाही. म्हणून सर्वात बेस्ट टेस्ट टू टेस्ट युअर हार्ट इज गोइंग टू बी स्ट्रेस टेस्ट.